राम रसायनातील तिसरं रसायन आहे धैर्य. मनुष्य जीवनामध्ये धैर्य अतिशय गरजेचं आहे. दुःखाचे चटके आले, काही दुःखाचा वेग आला, दुःखाचा प्रसंग आला की माणसं त्याच्यामध्ये वाहून जातात, त्यामुळे पराजित होतात. खरं तर रामचंद्र प्रभू आपल्याला असं शिकवतात की आलेलं जे दुःख आहे त्या दुःखाला सुद्धा त्या काळामध्ये सहन करायला पाहिजे, किंबहुना ही वृत्ती ठेवायला पाहिजे, ए भी दिन निकल जाएंगे. असं धैर्य देणारं चरित्र श्रीरामांचं आहे. चरित्रामध्ये किती प्रसंग आहे की त्यामध्ये रामचंद्र प्रभू धैर्य ठेवतात. राज्याभिषेक होणार आहे. अयोध्येचे समुद्र वलयांकित राज्याचे राजे श्री रामचंद्र प्रभू होणार आहे. आणि अकस्मात कळालं की आता राज्य नाही, वनामध्ये जावं लागणार आहे. किती हे धैर्य, 14 वर्षापर्यंत धैर्य. अरण्यामध्ये अनेक प्रसंग असे येतात की त्या काळामध्ये रामचंद्र प्रभूंचं धैर्य प्रखरतेनं पाहायला भेटतं. लंकेमध्ये जायचं आहे, लंकेमध्ये आगेकूच करायची आहे, रावणावर आगेकूच करायची आहे, रावणावर आक्रमण करायचं आहे. परंतु 100 योजनमध्ये समुद्र कसा पार करून जायचा, धैर्य ठेवावं लागलं. समुद्राजवळ येऊन रामचंद्र प्रभू प्रार्थना करतात समुद्राला की तो आमचा पूर्वज आहे, आम्हाला रस्ता दे. 3 दिवसापर्यंत रामचंद्र प्रभू वाट बघतात. किती मोठं धैर्य. 3 दिवस धैर्य ठेवून समुद्राला प्रार्थना केली, परंतु वाट आता देत नाहीये. तेव्हा हातामध्ये धनुष्य घेतला आणि सांगितलं की तुझं जल मी शोषून टाकेल. परंतु वाल्मिकी वर्णन करतात, रामायणाचे मर्मज्ञ वर्णन करतात, तोंडामध्ये जरी क्रोध दिसत असला, मुखामध्ये जरी कठोर वचन दिसत असले, तर अंतःकरणामध्ये धैर्य होतं. समुद्र आला आणि रामचंद्र प्रभूंना नमस्कार केला. अहो म्हटले, मी तुमचं धैर्य पाहत होतो. खरं तर आपण माझे वंशज आहात, आपण अशा प्रकारे केलेली विनंती मला आवडली नाही. हातामध्ये धनुष्य बाण तुमचा जेव्हा मी पाहिला तेव्हा मला अभिमान वाटला. आणि आता तर मी तुम्हाला रस्ता देणार आहे, परंतु मी रस्ता दिल्यापेक्षा आपण एक करा ना, आपल्या पराक्रमाने यावरून सेतू तयार करा. किती गोड आहे. आमच्याकडे 70 वर्षापर्यंत आम्हाला सांगण्यात आलं की प्रेमाचं प्रतीक काय आहे, तर ताजमहल आहे. अरे त्या बादशाला 22 बायका होत्या. किती वेळा प्रेम व्हावं. शहाजहाने 22 लग्न केले जवळपास. इतक्या वेळ प्रेम होत असतं का. प्रेमाचं प्रतीक ताजमहल असू शकत नाही. खरं जर प्रेमाचं प्रतीक पाहायचं असेल तर 4 दिवसामध्ये आपल्या पत्नीसाठी रामचंद्र प्रभूंनी त्या अफाट अथांग अशा समुद्रावर 100 योजन सेतू बनवला. त्यापेक्षा प्रेमाचं प्रतीक अधिक काय असू शकतं. हे सगळं घडलं धैर्याने. रामचंद्र प्रभू आपल्या चरित्रातून आणि चारित्रातून आम्हाला शिकवतात, तुमचं जीवन संतुलित रसमय जर करायचं असेल तर धैर्य हे रसायन नक्की प्या. धन्यवाद.